मागच्या व्हिडिओमध्ये भरलेल्या तसेच सुक्या भाज्यांसाठी तयार मसाला कसा करून ठेवायचा ते सांगितलेलं होतं. तर आता तोच मसाला वापरून भरलेली वांगी कशी करायची तेच बघणार आहोत. सेम प्रोसेस वापरून तुम्ही भरलेलं कारलं, ढेमस इत्यादी भाज्या करू शकता. तर यासाठी 6 ते 7 चमचे तयार भरलेला मसाला घ्यायचा आहे. यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा, 9 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठा चमचा तेल घालून हे मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 वांगी स्वच्छ धुवून अधिकच्या चिन्हामध्ये कट करून हे तयार सारण यामध्ये भरायचं आहे. थोडासा मसाला ग्रेव्ही करता राहू द्यायचा. पॅनमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून कढीपत्ता आणि भरलेली वांगी घालून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर वांगी 50% शिजतपर्यंत शिजवून घ्यायची आहेत. वांगी हलकेसे सॉफ्ट झाले की जो उरलेला मसाला आहे तो घालून थोड्या वेळ परतून घ्यायचे. वरून आवडीनुसार तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. जो तयार मसाला आहे त्यामध्ये तिखट आहे, पण ही भाजी जास्त तिखट छान लागते त्यामुळे तिखट थोडंसं घातलेलं आहे. आणि जो तयार मसाला आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गरम मसाला नाही आहे, त्यामुळे रस्स्याची भाजी करताना गरम मसाला सेपरेटली घालायचा. हे थोड्या वेळ परतल्यावर यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं. तयार मसाल्यामध्ये थोडंसं मीठ आहे त्यामुळे अंदाज घेऊन बरोबर घालायचं. आवडत असल्यास किंचित गूळ किंवा साखर घालायची, ऑप्शनल आहे. आणि झाकण ठेवून वांगी पूर्णपणे शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची. वांगी पूर्णपणे शिजले की गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम ही भाजी बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकता. एक नंबरच लागते. तर हा तयार मसाला असेल तर अशा भाज्या झटपट तयार होतात. तर नक्की ट्राय करून बघाल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका.